दिवस जाऊन 4.5 महिने लोटल्यानंतर सुद्धा धनंजय मुंडे यांनी सातपुडा हा शासकीय बंगला सोडलेला नाही। यामुळे छगन भुजबळ यांना सातपुडा प्रवेशाची प्रतीक्षा करावी लागणार आहे। महत्त्वाची बातमी आपण पाहताय। निवृत्ती बाबर आमचे प्रतिनिधी या संदर्भातली अधिक माहिती देतील। निवृत्ती, नक्कीच वृषाली, एखाद्या मंत्र्याने राजीनामा दिला किंवा त्याच्या मंत्रिपदावरून हकालपट्टी करण्यात आली तर जवळपास 15 ते 20 दिवसांमध्ये शासकीय निवासस्थान सोडणं गरजेचं असतं। आणि मंत्री धनंजय मुंडे यांनी मार्च महिन्यामध्ये राजीनामा दिला होता आणि जवळपास 15 ते 20 दिवसांमध्ये खरं तर हा बंगला जो आहे तो सोडणं अपेक्षित होतं, परंतु अजून देखील जवळपास 4.5 महिने उलटून गेले, अजून देखील त्यांनी हा बंगला सोडलेला नाही। अजून देखील ते याच बंगल्यामध्ये राहत आहेत। आणि त्यानंतर जे मंत्री म्हणून छगन भुजबळ यांची निवड झाली होती, त्यानंतर त्यांना हा सातपुडा बंगला जो आहे तो 23 मे रोजी देण्यात आला होता, परंतु धनंजय मुंडे यांनी हा बंगला सोडलेला नाही। त्याच्यामुळे कुठेतरी अजून देखील छगन भुजबळांना ह्या बंगल्याची प्रतीक्षाच आहे। शासकीय नियमानुसार मंत्रिपदावरून राजीनामा दिला किंवा मंत्रिपदावरून हकालपट्टी केली तर त्या मंत्र्यांना जो आहे तो हा बंगला सोडणं अपेक्षित असतं। जर 15 दिवसानंतर सोडला नाही तर दंड जो आहे तो दंड आकारला जातो। प्रति चौरस फुटाचा 200 रुपयांना दंड आकारला जातो। त्याच्यामुळे 4.5 महिन्यांचा जवळपास लाखो रुपये दंड झालेला आहे मंत्री धनंजय मुंडे यांचा। त्याच्यामुळे राज्य सरकारच्या वतीने आणि सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने नक्कीच धन्यवाद निवृत्ती दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।